राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर येस, आपण तुम्हाला म्हणलं होतं की पूर्ण सिक्कीमचे जेव्हा पण पार्ट होतील त्याच्यानंतर आपण तुम्हाला किती खर्च झाला आणि इन डिटेल माहिती सगळी देणार आहे. तर आज व्हिडिओ तीच माहिती आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण जाऊया किती खर्च झाला. ओके, तर मला जायला म्हणजे मी एजंट घेतला असल्यामुळं मला 25,000 रुपये पॅकेज मिळाला होता. ठीक आहे, दोघं जण होतो आम्ही. 25,000 रुपये पॅकेज मिळाला होता, म्हणजे पर हेड म्हणजे दोघांची मिळून 50,000 रुपये पॅकेज होता. तर त्याच्यात आम्हाला चार नाईट 5 डे होते. ओके, तर आता आणि आमचे फ्लाईटचे तिकीट होते हे 15,000, म्हणजे जाऊन येऊन 15,000. ठीक आहे, आणि फ्लाईटचे तिकीट पण आपण डायरेक्ट फ्लाईट नाही घेतली, कारण की डायरेक्ट फ्लाईटची रेट खूप हाय होते. मग आम्ही वन स्टे घेतली, म्हणजे वन स्टॉप घेतला, डायरेक्ट फ्लाईट घेतली नाही. तर त्याच्यामुळे आमचे थोडेफार वाचले. तर 15,000 रुपये आमचे फ्लाईट झाले. आणि ओव्हरऑल जो तिकडे जायचा शॉपिंगचा किंवा तिथे गेला 2,000 रुपये एक्स्ट्रा घेतलेले, ते का घेतले ते पण मी तुम्हाला सांगितले व्हिडिओमध्ये. तर त्याचे टोटल मिळून आम्हाला झालं 10,000 रुपये खर्च होता. इथं तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या. इथं काही तर दिली, बघा कुठं दिली, पण वाचून घ्या. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट तिथं गेल्यावर काय म्हणजे जायचं कसं. तर आम्ही जेव्हा फ्लाईट बघत होतो तेव्हा आम्हाला फ्लाईटचे खूप हाय रेट होते. खूप म्हणजे डायरेक्ट फ्लाईट जर आपण पुण्यातनं बघत होती तर ती खूप जास्त होती. म्हणजे आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ती काही परवडत नव्हती. तर मग मित्रांनी आयडिया दिली की आपण एक स्टॉप घेऊ आणि मग जाऊ. तर जाताना आमचा स्टॉप होता हैदराबाद, जो की तुम्हाला दाखवला. पुणे टू हैदराबाद नाही, सॉरी, आम्ही पहिलं जाताना पुणे टू मुंबईला गेलो. मुंबई टू हैदराबाद आमचा स्टॉप होता. हैदराबादला आम्ही 3-4 तास थांबलो. हैदराबादमधनं बगडोग्रा एअरपोर्टला आम्ही गेलो. एअरपोर्टला गेल्या बाहेर लगेच एजंटची गाडी येते, त्यामुळे तिचा प्रॉब्लेम असतो. मग एजंटने आम्हाला दिवसभर प्रवास करून गँगटॉकला नेला. मग गँगटॉकला आमचा स्टे होता. तर आम्ही असं गँगटॉकला पोचलो. आणि त्याच्यानंतर येताना पण तसंच बगडोग्रावरनं आम्ही डायरेक्ट पुण्याची फ्लाईट, म्हणजे बगडोग्रावरनं आम्ही दिल्लीला गेलो. दिल्लीवरनं मग आम्ही पुण्यात आलो. ठीक आहे, पण ते पुण्याची घेतली होती, कारण की मुंबईला जाण्यात काही पॉईंट नव्हता, त्यामुळे ती पुण्याची फ्लाईट बघितली आम्ही. तर असं आम्ही जाणं येणं होतं. दुसरी गोष्ट, तिथं गेल्यावर काय काळजी घ्यायची. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जर जाणार असेल तर प्लॅन असा करा की गँगटॉकचे 2 दिवस, लाचुंगचे 2 दिवस, लाचेनचे 2 दिवस, दार्जिलिंगचे 2 दिवस आणि मग घरी. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं, त्यामुळे तुम्ही जर जाणार असेल तर पहिलं गँगटॉकचे 2 दिवस, लाचुंगचे 2 दिवस, लाचेनचे 2 दिवस, त्यानंतर पेलिंगचे 2 दिवस आणि दार्जिलिंगचे 2 दिवस, असं 10 दिवसाचा 9 दिवसाचा प्लॅन करून जा. कारण की आम्ही जो प्लॅन केला तो खूप घाईगडबडीत झाला. बिकॉज आम्ही तिकडे गेलो, आम्हाला कळलं की लाचेन चालू आहे. दार्जिलिंग आम्ही घेतलं नव्हतं. पिलिंगला आम्ही पोचलो, पण पिलिंगचा पॉईंट डिस्कवर कारण की फ्लाईट होती त्यामुळे डिस्कवर पण करता आले नाही. तर हे इश्यू आम्हाला फेस करायला लागले. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा गँगटॉकला पोचताल, गँगटॉकवरनं 1 दिवस स्टे करा, कारण की तिथं हाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. मोशन म्हणजे तुम्हाला सिकनेस होऊ शकते, उलट्या होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं होतात. तर तुम्ही 1 दिवस आराम करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही नथुला पासला जा. नथुला पासला गेला की पूर्ण दिवस तो नथुला पास, चंगू लेक तो पाठ सगळा होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही परत गँगटॉकला येणार. गँगटॉकला आला की लाचुंगला जावा. लाचुंगला गेले की तिथं 1 डे स्टे करा लाचुंगला, कारण की रस्ता खूप वाईट आहे. कारण की मध्ये जो फ्लोड आला होता त्यामुळे त्यांचा जो मेन हायवे तो सगळा डिस्ट्रॉय झाला होता. त्याच्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या रस्त्यांनी जावं लागलं, त्यामुळे खूप वाईट रस्ते झालेत. खूप भयानक होता तो प्रसंग. त्यामुळे तुम्ही लाचुंगला 1 दिवस राहा. लाचुंगवरनं 0 पॉईंटला जावा. 0 पॉईंटला सहसा कधी 0 पॉईंट बंद असतो, कारण की आम्ही गेलो तेव्हा हेवी स्नोफॉल झाला होता, त्यामुळे बंद होता. पण दुसऱ्या दिवशी ब्रोनी सगळं साफ केल्यामुळं आम्हाला अलाव केलं. त्यामुळं लाचुंगवरनं तुम्ही 0 पॉईंटला जाऊ शकता आणि 0 पॉईंटवरनं डायरेक्ट गँगटॉकला या. ठीक आहे, हे झालं लाचुंगचं. आता लाचेनला जाताना लाचेनला पण सेम आहे. गँगटॉकवरनं लाचेन पहिला प्रवास करा. लाचेन तर राहा तिथे. लाचेनवरनं मग लेकला जावा. ओके, वरती अजून एक लेक आहे, त्या लेकवरनं परत गँगटॉकला या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पिलिंगला जा.
पिलिंगला एक दिवस स्टे करा, कारण की एक दिवस बघण्यासारखं आहे तिथं, खूप सारं बघण्यासारखं आहे. 3 पॉईंट खूप चांगले आहेत तिथे, आम्ही मिस केले सगळे. त्यानंतर पिलिंगला झाल्यानंतर दार्जिलिंगला या, दार्जिलिंगला पण बघण्यासारखं आहे. मग तिथं तुम्ही ट्रेक पण करू शकता, एक टायगर हिल म्हणून आहे तिथून ट्रेक करू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे पिलिंगवरनं तुम्हाला कांचनजंगा माउंटेनची लाईन दिसेल आणि खूप सुंदर आहे तिथे. तुम्ही जर 5 वाजता जर उठला, 5-6च्या दरम्यान जर उठला तर तिथं सूर्याचे किरण सोनेरी कलरचे पडतात आणि ते सगळं सोनेरी कलरचा बर्फ दिसतो, त्यामुळे खूप छान व्ह्यू येतो तिथून. ठीक आहे, तर तिथून तुम्ही आलं त्यामुळं पिलिंगला तुम्ही मिस करू नका. आणि तिथून पिलिंगवरनं दार्जिलिंगला जा, दार्जिलिंगला टॉय ट्रेन आहे ती बघा, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बगदोगराकडून घरी या. असा हा टोटल प्लॅन करा. आणि मेन म्हणजे तुम्ही जर जाणं असेल ना तर 2 गोष्टी, एक तर म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस खूप घेतात. लाईक आता आम्हाला ह्याला जायचं होतं नथुला पासला, नथुला पासचे आमचे 2000 रुपये घेतले. ठीक आहे, त्याच्यानंतर लाचुंगला गेल्या की 0 पॉईंटचे पण 4000 रुपये घेतले. सॉरी, 0 पॉईंटचे 4000. तिथं फ्रोझन लेक असेल तर 1500. आणि हे असे आहेत पॉईंट, आणि तिथं खूप लुटालुटीची कामं होते. आणि जर तुम्ही आहे ना गँगटॉकवरनं जर ते महादेव मंदिराचं जे टेम्पल आहे नामचीचं, तर तुम्ही तिथं जाताना तुम्हाला टेमी टी गार्डन लागेल, तिथं पण थांबा. खूप छान गार्डन आहे तिथं. 30 रुपये फी आहे. तुम्ही मस्त टाईम स्पेंड करू शकता. फोटो काढलेत मी तिथे, इंस्टाग्रामवर टाकलेत, तुम्ही तिथे पण पाहू शकता. आणि एकंदरीत अशी आपली सगळी ओव्हरऑल जर्नी होती. तर यस, तुम्हाला जर काहीही आवडलं असेल ज्या जर्नीमध्ये तुम्हाला जर काहीही आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण की, आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मी पुढचा पार्ट पुढचा स्टेट मी एक्सप्लोर करेल. आणि यस, तुम्ही जर असं सपोर्ट करत राहिला तर आपण नवीन स्टेट एक्सप्लोर करूया. ह्याच्या पुढचा व्हिडिओ जे येतील ते आपण ट्राय करतोय मी की सॅटर्डे संडे आपण दिनचर्या ब्लॉग म्हणजे डेली लाईफस्टाईल ब्लॉग पण टाकता यावं. कारण की आपली फॅमिली त्या बॅकग्राऊंडची नाही की जिथं आपण ब्लॉग शूट करावं. म्हणजे आपलं फॅमिली बॅकग्राऊंड मराठी लोकांचं वेगळं येतं, कारण की आपण असं हायफाय नाही राहत. त्यामुळं दिनचर्या ब्लॉग बनवायला खूपच प्रॉब्लेम येतो. तर मी ट्राय करेल. आणि आपण गड किल्ले पण सगळे एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो. पण काय होतं आहे की ऑफिसचं काम खूप वाढल्यामुळं, कसं आता एक्सपिरियन्स वाढल्यामुळं ऑफिसच्या कामची जबाबदारी पण वाढली, त्याच्यामुळं ते पण वर्कलोड खूप असतो. त्यामुळं कधीतरी मी मिस होतो सॅटर्डेला संडे टाकायचा. पण ट्राय करतो की मी कंटिन्यू टाकावं, जेणेकरून तुम्ही पण कनेक्टेड राहावा. ओके, तर अजून काय राहिलं आहे का? यस, एवढंच होतं. तर तुम्हाला जर सिक्कीमचं पूर्ण टूर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.